नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. खोकला सर्दी असं सगळेच 3-4 दिवस सुरू आहे आणि जरा आज बरं वाटलं आहे. काल तर लिटरली मी ऑफिसला सुट्टी घेतली होती, पण जरा आज बरं वाटलं तर मी ऑफिसला जाऊन आले आणि आल्यानंतर डिसाईड केलं की आज एकतरी व्हिडिओ शूट करायचाच. कारण लिटरली हा आठवडा मी काहीच शूट केलं नाही. फार दमछाक झाली आणि अर्थात थंडी वगैरे इतकी वाढली आहे की काही करायची इच्छाच होत नाही. सकाळी पण अलार्म वगैरे असं होतं की बास मला नाही उठायचंय. सो आज आहे मोस्ट अवेटेड मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ, माझ्या फेवरेट बॅग्स किंवा माझ्या वॉर्डरोबमधलं बॅग्सचं कलेक्शन. तर आता खूप साऱ्या बॅग्स आहेत, पण त्यातल्या काही सिलेक्टेड, काही आवडीच्या बॅग, काही बॅगसोबत स्पेशल मोमेंट्स आहेत. सो अशा सगळ्या बॅग्स आठवणी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ऑल्सो बॅग्सचा जसा व्हिडिओ आहे तशाच माझ्याकडे अशा क्यूट हेअर ॲक्सेसरीज खूप आहेत. तर माझ्याकडच्या ॲक्सेसरीजचं कलेक्शन, ऑल्सो माझ्याकडच्या साड्यांचं कलेक्शन, हे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असेल तर आत्ता लगेच इथे कमेंट करा की हो, या दोनही विषयांवरती तू व्हिडिओ बनव. लगेच मी व्हिडिओ बनवायला सुरुवात करेन आणि कमेंट करून झाल्यानंतर मग तुम्ही पुढचा व्हिडिओ जो आहे, उर्वरित व्हिडिओ आहे, तो कंटिन्यू करा. तर आज काही मी स्पेशल बॅग्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण आजपासून मी डिसाईड केलं आहे की प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी एक तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आधारित असणार आहे या संपूर्ण व्हिडिओमध्येच ज्या काही गोष्टी होतील. सो आज पहिला व्हिडिओ म्हणून मी आज खूप सोपा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आय एम शुअर तुमच्यापैकी ऑलमोस्ट 100% लोकांना उत्तर येणार आहे. सो ज्यांना उत्तर येणार आहे त्यांनी ते कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. ओके, सो चला विदाउट वेस्टिंग टाईम आपण सुरू करूयात माझ्या बॅगचं कलेक्शन. बरं, तुम्ही म्हणाली काय आज बरं हेअरस्टाईल केलं? तर हेअरस्टाईल काही नाही आहे. ज्या दिवशी प्रॉपर शूट करायचं असतं ना, त्या दिवशी केस कधीच नीट सेट होत नाही, त्यामुळे मी त्यांना रागाने बांधून ठेवलं आहे. असो, तर आपण सुरू करूयात माझ्या पहिल्या बॅगपासून. पहिली आहे ही स्लिम बॅग ऑफ व्हाईट कलरची आणि त्याला अशी ही गोल्डन चेन आहे आणि इथे तुम्हाला काही स्टिकर्स दिसत असतील. साधारण ही अशी आहे आणि मी ही एक 3 वर्षापूर्वी वगैरे घेतली होती. ही बॅग पहिल्यांदा दाखवण्याचं कारण की याच्यासोबत अनेक आठवणी आहेत. स्लिम बॅग म्हणजे जनरली जीन्स किंवा काही वेस्टर्न घातलं तर मी त्याच्यावरती घेते ही बॅग. प्रीमियर्सला प्रथमेश ऑलमोस्ट सगळ्या प्रीमियरला ही बॅग मी वापरली आहे. आणि याचे तुम्हाला स्टिकर्स दिसतात इथे. हे मी जेव्हा थायलंडला फिरायला गेलो होतो, सो तिकडे ना एक तिकडच्या गोष्टी बघायला गेलो, म्हणजे टायगर पॉईंट्स असतील की असं वेगवेगळे तिथले गार्डन्स वगैरे बघायला गेलो, तर तिथले हे तिकीट देण्याची पद्धत आहे. ऑल्सो स्पीड बोटमध्ये आपण गेलं की तिकडचे हे टोकन्स आहेत. सो मी तेव्हा घेऊन याला इथेच लावले होते, पण मी काढले नाहीत आणि त्याच्यानंतरसुद्धा मी प्रीमियर्स अटेंड केले. पण ही बॅग मी म्हणजे हे स्टिकर्स पण काढले नाही. आणि ही बॅग आता साधारण हा गोल्डन कलर थोडासा कमी म्हणजे कलर त्याचा फेड होतोय, पण तरीही मी बॅग वापरणार. आणि ही मी नेरूळला ना, जनता मार्केट म्हणून आहे नेरूळला, मला वाटतं ईस्ट साईडला आहे. सो तिथेही मला वाटतं 200-250ला वगैरे घेतली होती. पण फार क्यूट बॅग आहे. हे असं ब्लॅक कलरचं हार्ट आहे आणि बऱ्याच बॅग्स ऑफलाईन घेतल्यामुळे त्यांचे लिंक देणं पॉसिबल नाही होणार, पण मी ट्राय करेन. काही सिमिलर लिंक्स वगैरे मिळाल्या तर मी डेफिनेटली तुमच्यासोबत शेअर करेन. ही आहे दुसरी बॅग, जी आता ॲक्च्युली मी फ्रंट कॅमेराने शूट करते, त्याच्यामुळे तुम्हाला हे उलट दिसेल. पण मी इथे ट्राय करेन, स्क्रीनवरती फोटो दाखवण्याचा प्रयत्न करेन. एक ब्रँड आहे, इट्स सिम्पल बट क्रिएटिव्ह, त्यांनी मला ही पाठवली होती कोलॅबरेशनसाठी. आणि ह्याच्यावर एक मुलगी तर तुम्हाला दिसत असेल. आणि इथे खाली काय लिहिलं आहे माहिती आहे? सुस्वागतम टू माय मिनी ब्लॉग. मी आधी ना मिनी ब्लॉग शूट करायचे इंस्टाग्रामसाठी, क्रिएट करायचे आणि माझी ही एक टॅगलाईन होती. जसं मी आत्ता व्हिडिओ ओपनिंगला पण असंच म्हणते, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल. सो सुस्वागतम टू माय मिनी ब्लॉग. आणि तिने मला ॲड्रेस आणि सगळं विचारलं आणि ती म्हणाली मी तुला बॅग पाठवते. आणि आय वॉज लाईक ओके. आणि मी जेव्हा बघितली तेव्हा आय वॉज सो सरप्राईज की आपल्या एखाद्या वाक्याचं कुणीतरी इतका छान वापर करून बॅग करू शकतो. आणि ही टोट बॅग आहे, नॉर्मल आपण वन साइडेड घेऊ शकतो अशी, पण छान एक क्लासी आहे. ही अजिबात पिशवीवाली बॅग वाटत नाही, ही प्रॉपर टोट बॅग वाटते. आणि ब्लॅक कलरमध्ये चुरगळले ती, कारण मी त्याला खूप दिवस आत ठेवलं होतं. पण मस्त क्यूट बॅग आहे आणि खूप छान आहे. ऑल्सो हा व्हिडिओ अजिबात स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे, पण अर्थात काही ब्रँड्सच्या सुद्धा त्याच्यात बॅग्स आल्या आहेत, त्याच्यामुळे मला ते मेन्शन करावं लागतं. लिंक्स आणि हे सगळं मी डिस्क्रिप्शन. पुढची बॅग ही स्लिंग बॅग आहे. छान मस्त त्याच्यावरती वर्क केलेलं आहे.
ही मला लास्ट टू लास्ट इयर सिक्रेट सांतामध्ये मिळाली होती आणि आमच्या ऑफिसमध्ये एक विदुला मॅम म्हणून आहे, ते छोटंसं इथे पाऊच आहे आणि खूपच क्यूट आहे, प्रिटी आहे, ट्रेडिशनलवर जाणारी आहे आणि मला खूप जास्त आवडली ही बॅग. अशी सुद्धा यूज होते आणि मी पण बऱ्यापैकी वापरली ही बॅग आणि आत्ता सध्या ती आत आहे. निमित्त बघते मी छान कधी वापरू शकते. सो येस, ही एक बॅग, महत्त्वाची बॅग. टाडा, उलट आहे, टाडा. रिटेक. सो ही बॅग आहे. ही बॅग मला प्रथमेशने लंडनहून आणली होती. सच अ प्रिटी आणि क्यूट बॅग. इथे हे त्याचं छान असं ॲडजस्ट करायला आहे आणि ॲक्च्युली आपण म्हणतो ना, पण फॉरेनचं मटेरियल काही असू देत, म्हणजे बॅग असू देत, कपडे असू देत, त्यांची क्वालिटीज एक वेगळी असते. तर तशी ही आहे. ह्याला असं मागे असं खण आहे, कलर पण छान प्रिटी आहे आणि आतमध्ये तर नॉर्मल जसं खण वगैरे असतो तसंच आहे. आता ती ना बऱ्यापैकी फेड होत आले, कारण मी असंख्य वेळेला वापरले. खूप जणांनी मला विचारलं कुठून घेतली आणि मी याच्या रिलेटेड लिंक्स पण शोधत होते, पण मला मिळाल्या नाही, कारण मला असं वाटतं ती तिकडचीच फेमस असावी कुठल्या तरी ब्रँड. ही बॅग आहे. प्रथमेश मला वाटतं 2022मध्ये लंडनला गेलं होतं आणि ऑलमोस्ट त्याचं 1 मंथ शूट होतं आणि त्यांनी मला विचारलं की तुला काय आणू, तर मी म्हणाले काही नको, तू जा आणि तू सुखरूप आहे. आता ही बोलण्याची आपली पद्धत असते, तसंच मी म्हणाले, पण डीप डाऊन मला माहिती होतं की हा असा मला काही न घेता येणारच नाही आहे आणि येताना त्यांनी मला ही बॅग आणली होती आणि त्यांनी एक मोठी मोठी सुटकेस भरून मला वाटतं माझ्यासाठी सामान आणलं. चॉकलेट्स, परफ्युम्स, जॅकेट्स, काही काही तर अजून मी वापरलेही नाही आहेत. असं बरंच काही काय आणलं होतं. त्याच्यातली ही बॅग आहे, पण सच अ क्यूट आणि प्रिटी बॅग. तर येस, फार जास्त आठवणी असलेली आणि लंडनहून खास आणलेली बॅग. मला सडनली मी थायलंडला जेव्हा गेले तेव्हा सडनली तिथल्या वस्तू बघून क्रोशेबद्दल एक अट्रॅक्शन आलं, की क्रोशेच्या वस्तू आणि क्रोशे बॅग्स. तर ही फारच सुरेख बॅग आहे. सो मी तर तिथे खूप शॉपिंग केलं बॅगचं आणि हे जे ह्याची जी हे पकडायला आहे ना, ह्याच्यात मस्त असं हार्टचं डिझायनिंग केलं आहे आणि एक त्यांचं काम करण्याची पद्धतच फार वेगळी असते. तिथे ह्या बॅग स्वस्त मिळतात, कारण तिथे हे बनतं. ओल्ड फुकेट आहे, तिथून मी या बॅग्स घेतल्या होत्या. ऑलमोस्ट 4 बॅग्स आहेत. तर येस, ही अशी क्यूट बॅग आहे. मी हे ॲमेझॉन की नायकावर चेक केली होती, पण इथे टू एक्सपेन्सिव्ह आहेत. म्हणजे मला माहीत नाही आत्ता कमी झालं आहे का प्राईस त्याची. मी त्यावेळेस चेक केलं होतं 1.5 वर्षापूर्वी, तेव्हा ती मी आल्यावर कम्पेअर करत होते की आपल्याला स्वस्त मिळालं आहे की महाग मिळालं आहे. तर ते महाग होतं. कदाचित आता कमी झालं असेल, माहीत नाही मला, कारण आत्ता हा आपल्याकडे फार ट्रेंड आला आहे. पण त्यावेळेला जरा नवीन नवीन होतं. ट्रेंड कसला, खरं तर हे फार जुनं आहे. आत्ता सगळं आपण करतोय. तर ही पण माझी वन ऑफ द फेवरेट बॅग आहे. काही काही वन पीसवर पण मी ही यूज करते किंवा नॉर्मली सुद्धा ट्रेडिशनल आणि वेस्टर्नवर कधीतरी असंच बाहेर जायचं कुठे काय, सामान पण छान राहतं आणि अट्रॅक्टिव्ह पण आहे आणि कलर्स खूप छान प्रिटी आहे, वॉशेबल आहे. ही बॅग जी मी थायलंडमध्ये घेतलेली सगळ्यात पहिली बॅग होती आणि मी ती ह्याच्यासाठी घेतलेली की बरंचसं सामान होतं ते ठेवण्यासाठी म्हणून घेतलेली आणि ही काहीतरी मला 100 बाथला मिळालेली. सो 100 बाथ म्हणजे आपल्या इकडचे साधारण 250 रुपये वगैरे. सो फार सुंदर मोठी ह्यूज बॅग आहे, बरंच सामान राहतं आणि तिथे ना हत्तीच्या ज्या प्रिंट्स आहेत तर तिथे फार फेमस आहेत. सगळ्या तिथल्या कपड्यांवर असतात. तिकडे तुम्हाला स्टॅच्यूज मिळतील, वेगवेगळ्या वस्तू मिळतील. ते सुंदर आहे, खूप छान वर्क केलेलं आहे आणि मस्त स्वस्तात मस्त अशी वगैरे आहे. ही फार मोठी नाही आहे आणि फार छोटी नाही आहे, मीडियम आकाराची आहे आणि पिंक कलर आणि अर्थात खूप हँडवर्क केलेली आहे. तर सुंदर आहे आणि अशीच बॅग मी आता रिसेंटली बघितली होती नायकावर आणि महाग होती ती बऱ्यापैकी. तर हां, खूप छान असे सनफ्लॉवर टाईप्स आहे मध्ये आणि त्याची जी वीण असते ना तीच तुम्हाला दिसेलच, ती जबरदस्त आहे आणि प्रिटी आणि कूल बॅग. ओके, आता मी तुम्हाला जी बॅग दाखवणार आहे ती क्रोशे बॅग्समधली माझी सगळ्यात आवडती बॅग, जी आहे मल्टी कलर बॅग. अशी मोठीच्या मोठी लांब असं त्याचं धागा आहे आणि ह्याचं काम जर तुम्ही बघाल जवळून, बघा किती त्याचं टाईट विणकाम आहे आणि सुंदर. ही पण मला काहीतरी 570 बाथला मिळालेली आणि ओल्ड फुकेतलाच घेतलेली आहे. जर तुम्ही आमचे थायलंडचे व्लॉग्स बघितले असतील तर ही बॅग मिळवण्यासाठी मी काय काय केलं आहे. आम्ही ॲक्च्युली ओल्ड फुकेतला पोहोचलो,
आणि आम्हाला शॉपिंगसाठी अर्धा पाऊण तासाचाच वेळ दिला होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला शॉपिंग करायचं होतं, बघायचं होतं. आणि पहिलाच दिवस होता मला वाटतं फुकेतमधला. तर आम्ही ठरवलं की पहिल्या दिवशी नको शॉपिंग करूया, कारण सामान घेऊन कुठे सगळं मिक्स करणार. तर येता येता आपण बँकॉकला शॉपिंग करूया. आणि मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की बँकॉकला शॉपिंग करण्यासाठी खूप आहे. पण ही जेव्हा बॅग बघितली तर माझा डोळा ह्याच्यावरच होता. सो ती बॅग बघितली, आम्ही रिटर्न गेलो. म्हणजे बॅग बघितली आणि आम्ही रिटर्न त्या ठिकाणी गेलो जिथे आमची गाडी उभी होती. म्हणजे एक गाडी होती, आम्हाला सगळ्यांना तिथे सोडलं. ती गाडी आम्हाला हॉटेलवर घेऊन जाणार होती आणि त्यांनी सांगितलेलं 6चा काहीतरी टाईम दिलेला, त्यावेळेत या. आणि मोजून आमच्याकडे काहीतरी 7 की 8 मिनिटं होती. आणि प्रथमेश म्हणाला, काय झालं, तू का अपसेट आहे? म्हणलं, अरे ती बॅग घ्यायची होती, परत कुठे आपण थायलंडला येणार आहोत. आणि मी धावत धावत जाऊन ही बॅग घेतली. फार जास्त बार्गेनिंग नाही केलं, पण ही पण 570 बाथला वगैरे मिळाली. आणि खूप ह्याचं काम मला वाटतं सगळ्यात बेस्ट आहे. तुम्हाला दिसेलच त्याचं पॅचवर्क आणि कसं केलं आहे आणि किती सुंदर पद्धतीने केलं आहे. सो ही वन ऑफ माय फेवरेट आहे आणि फेवरेट असल्यामुळे मी तिला फार असं जपून जपून वापरते की तिला काही होऊ नये वगैरे, म्हणून छान असं बांधून ठेवलेलं आहे. सो सच अ क्यूट आणि प्रिटी बॅग. नेक्स्ट बॅग, या बॅग्सबद्दल मी एक वेगळी रील बनवली आहे. सो या आहे टेक्ससच्या बॅग, ज्याच्यामध्ये इथे माझ्या नावाचा एक असं टॅग पण आहे. आणि ही मला याच्यासाठी आवडते कारण याचं डिझाईन छान असं शर्टसारखं आहे. इथे खिसा आहे आतमध्ये, म्हणजे क्वालिटी जशी झूकची बॅग वगैरे असते ना तशीच, पण त्याच्यापेक्षा ही अफोर्डेबल आहे आणि फार सुंदर आहे. आतमध्ये पण छान खण आहे, बऱ्यापैकी सामान राहतं आणि यस, क्वालिटी उत्तम आहे. सेंट ऑफिस बॅग ही आहे. याच्यामध्ये आहे माझा लॅपटॉप. मी माझी ऑफिसची आधी वेगळी बॅग होती, पण माझे लोकेशन्स वेगवेगळ्या ठिकाणी असतात ऑफिसचे, त्याच्यामुळे मला दररोज लॅपटॉप आजकाल कॅरी करावा लागतो आणि वन सायडेड घेऊन खांदा वगैरे दुखतो. सो मी डिसाईड केलं की आपण ही बॅग घेऊया. खूपच सुंदर आहे. चांगली इन्व्हेस्टमेंट आहे मला असं वाटतं या बॅगमध्ये, कारण एकतर ती ऑफिसला होते किंवा 1-2 दिवस कुठे तुम्ही पिकनिकला गेला तर सुद्धा होते. अगेन खण छान आहे, आतमध्ये लॅपटॉपसाठी वेगळा स्पेस आहे. अजून इतरही छान छोटे छोटे खण आहेत आणि भक्कम मजबूत बॅग आहे. तर मागे सुद्धा छान चेन आहे. आणि मला एकच ड्रॉबॅक वाटतो याच्यामध्ये ना, ह्याचं जे हँडल आहे हे थोडंसं पातळ आहे ॲज कम्पेअर टू तुमच्या घरी नॉर्मल जी बॅग असेल ती थोडीशी अशी जाड येते, ब्रॉड येते, पण ही पातळ आहे. त्याच्यामुळे ना खूप जर सामान ठेवलं हेवी तर मग असं थोडंसं खांदे दुखतात. पण त्याच्यामुळे माझं सामान तसं लिमिटेड असतं, पण 1-2दा असं झालं होतं, तेव्हापासून मी याच्यात सामान कमी ठेवते. तर ही आहे म्हणजे रिसेंट ऑफिसची बॅग, ज्याच्यात सगळा संसार राहतो. आणि लास्ट बॅग आहे ही क्यूट ब्लॅक बॅग, जी पण मी बऱ्याचदा प्रीमियर्सला वापरते वन पीसवर, आणि खूप हलकी बॅग आहे. ही पण मला काहीतरी 200-250 रुपयाला मिळाली होती. ही वाशीच्या मी मिनी मार्केटमध्ये घेतलेली आणि एकदम अशी लास्ट मोमेंटला, मला काही मिळत नव्हतं, त्या दिवशी प्रीमियर होतं आणि मला ब्लॅक बॅग हवी होती, तर मी घेतली. आणि छान, ही पण मस्त आहे, हँडी आहे, छान अशी प्रीमियम वाटते, पण ही प्रीमियम तेवढी नाही आहे, काहीतरी 200-250लाच ही सुद्धा मिळाली होती. तर मंडळी, इथे ह्या छान वेगवेगळ्या बॅग्स आहेत ज्या तुम्हाला मी आत्ता दाखवल्या आहेत आणि आय एम शुअर तुम्हालासुद्धा आवडल्या असतील. शक्य असेल त्या लिंक्स मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. तर मंडळी, हे होतं माझं बॅग्सचं कलेक्शन. अशा अनेक बॅग्स आहेत, पण त्यापैकी या माझ्या अत्यंत आवडीच्या लाडक्या बॅग्स आहेत, ज्या मी वारंवार वापरते किंवा त्यांच्यासोबत काही स्पेसिफिक आठवणी आहेत. मला बॅग प्रचंड आवडतात, पण बऱ्याचदा आपल्याला एक सवय असते ना की कुठलीही वस्तू आपण जेव्हा शॉपिंग करायला जातो, म्हणजे कपडे असू देत, बॅग्स असू देत, हेअर ॲक्सेसरीज किंवा अन्य काही, जस्ट इन केस किंवा कधीतरी होईल या एका वाक्यावरती आपण भयानक शॉपिंग करतो आणि कधी कधी त्या वस्तू 1-2दा वापरून अशाच धूळ खात पडतात. तर ती हॅबिट माझी अजिबात नाही आहे किंवा ती असूच नये, किंवा असेल तर ती हळूहळू कमी करावी, कारण एक तर एक्सपेन्सेस पण खूप होतात आणि त्याचा आपण काही फार उपयोगही करत नाही. त्यामुळे ह्या बॅगसुद्धा मी जेव्हा जेव्हा घेते, कधी मला नवीन शॉपिंग, बॅग्सच नाही, इन जनरल कधी शॉपिंग करायचं असेल, मी 10 वेळा स्वतःला प्रश्न विचारते की ही वस्तू आत्ता या क्षणी घेणं गरजेचं आहे का, याच्यात इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे का, मी ही खरंच वापरणार आहे का, की फक्त ती आवडली आहे दिसायला, चला चला आता ट्रेंडमध्ये आहे घेऊया, 4 दिवस वापरली आणि ठेवली. तर असं न करता जर गरजेची असेल तरच ती घेणं गरजेचं आहे. या ज्या टेक्सस बॅग्स आहेत त्यातल्या आत्ता मी 2 दाखवल्या, पण अजून 3 आहेत, त्यातली मी एक आईला गिफ्ट केली आणि 2 आहेत आतमध्ये ठेवल्यात, कारण त्या फार अजून वापरल्यासुद्धा नाही. एक स्लिंग बॅग आहे आणि एक नॉर्मल बॅग आहे आणि त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ पण केला होता.
मला जेवढं जमेल, जेवढं शक्य होईल तेवढ्या लिंक्स शोधून मी देण्याचा प्रयत्न करेन, कारण काही बॅग्स या ऑफलाईन घेतल्या आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कळवणार आहातच. पण 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 सगळ्यात महत्त्वाचं, आजच्या व्हिडिओतला महत्त्वाचा प्रश्न, प्रथमेशने मला गिफ्ट केलेली बॅग कुठल्या देशातून आणली आहे? ओके, आय रिपीट, प्रथमेशने मला गिफ्ट केलेली बॅग कुठल्या देशातून आणली आहे? व्हिडिओ नीट बघितला असेल तर तुम्ही पटकन कमेंट करू शकाल. नसेल बघितला तर परत मागे 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 जा आणि परत व्हिडिओ बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा. ऑल्सो जसं मी मगाशी म्हणाले तसं हेअर ॲक्सेसरीज आणि माझ्या साड्यांचं कलेक्शन बघायचं असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. आणि महत्त्वाचं, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्यायला विसरू नका. टिल देन, ओके, बाय.